लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरात आज दीप अमावस्या निमित्ताने सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून मामांचे दर्शन घेतले। श्री संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टच्या सहकार्याने आणि अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। तर यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे श्री संत बाळूमामा देवाचे भव्य मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून आहे। या मंदिरात श्री संत बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त दररोज मोठ्या संख्येने येत असतात। या मंदिरात दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचा महाप्रसाद असतो। त्यातच आज गटारी अमावस्या असल्याने या मंदिरात सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री संत बाळूमामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। आज अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी 78 पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। या सर्व भाविक भक्तांची यथोचित सोय श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात यांच्यासह ग्रामस्थ करीत असतात। यावेळी सातारा येथील अक्षय ब्लड बँकचे अनिकेत मेळाट, धनुराज ढोणे, प्रतीक सोनवणे, आकाश उमापे, ऋषी मेळाट, निनाद सुरगुडे, अनमोल अरगडे आदींनी मेहनत घेतली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।